व्यायाम आणि योगासनाचा कॉकटेल आहे व्यायामासन. काय वाय सत्या गब्बर, आता आपण जे काय बोलणार आहे ना ते अक्का समोर पचकायचं नाही. अरे आपला ना जाम मोठा लोचा झालाय डोक्यात. भाई लोचा होणारच ना. आधी कसा आपला चांगला सेट होता, पण तू अख्खा सेट टॉप बॉक्स चेंज केला ना. भाई शिकून बिकून आपल्यासारख्याचा स्क्रू टाईट नाही तर ढिलाच होतो. आपल्या वकीलचाच घे ना. एवढा चांगला शिकला, वकील झाला, पण काय करतो आपल्या बरोबरच बागडतो. भाई आपण एखाद्या डॉक्टरला उचलून आणू का? अरे गब्बर, अरे आपण भेटलो की डॉक्टरला. अरे दोस्ताच आहे तो आपल्या कॉलेजातला. तो बोलला की या मेडिकलच्या कॉलेजला आलं ना की सुरुवातीला असं होतच. अरे आपला 5 किलोचा भेजा आहे ना त्याला रक्त पुरवायला लागतं, कारण लई लोड येतो त्याच्यावर, आणि म्हणून त्यासाठी हे व्यायाम. हा भाई बरोबर आहे भाई. भाई तुझा भेजा असा मोठा असेल ना त्याला तर ट्रकभर रक्त लागेल. हा भाई बरोबर आहे भाई. तू कर व्यायाम कर. हा कर. पण भाई नेमका लोचा काय झालाय ते कळलं नाही. सत्या, अरे आजकाल आपल्याला सगळीकडे ना डॉली बाई दिसायला लागलेत रे. अच्छा, म्हणजे सगळ्या चॅनेलवर डॉलीचा पिक्चर लागलाय. ए सत्या, रिस्पेक्ट. अच्छा, म्हणजे सगळ्या चॅनेलवर त्या डॉली बाईचा पिक्चर लागला आहे. बाई आता पण दिसते का डॉली बाई? नक्की नाही ना? नाही म्हणजे नीट सगळीकडे बघून घे, या कोपच्यापासून या कोण्यापर्यंत कुठे दिसते का डॉली बाई? अरे नाही ना. मग कशाला हवाय व्यायाम? हे सोड गब्बर, निघूया आपण. अरे सत्या, मला डॉली बाई परत दिसायला लागली. काय सांगतो बाय? ए बाय उलटा होतो का? हे चल थांब. अरे मला डॉली बाई तर आता आपल्याकडेच येताना दिसत आहे. ए भाय, माझा तुझ्यापेक्षा डेंजर लोचा झालाय. मला तर आता डॉली बाईची आई पण दिसायला लागली आहे. अरे आलीस तू? झालंय तुझे कॅलरीज बर्न करून व्हीलचेअरवर? हो. चला मग घरी. ए डॉली डॉली हा. डॉली, हा. आपण आज इकडून जाऊयात ना. इकडून शॉर्टकट आहे बघ. चल चल चल. इथून कुठे आलाय शॉर्टकट? मी गाडी तिथे पार केले मॉर्निंग. अगं इथून शॉर्टकट आहे, मी सांगते तुला. हे नको 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 नको. ते बघ कोण आहे? कोण? नको, इथून नको जायला. शपथ, टार्झन बापू. डॉली, अगं टार्झन बापू. तू मला डॉली म्हणू नकोस. तुझ्यामुळे ते पण मला डॉली डॉली म्हणायला लागलेत. आणि तू नाटक करू नकोस, तुला माहिती होतं ना इकडे आहेत. अरे सत्या, अरे मला तर डॉली बाईंचा आवाज पण ऐकू यायला लागलाय. अरे लईच मोठा लोचा झालाय रे. नाही 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 नाही. काय लोचा नाही, लोचा नाही, लोचा नाही. आई तू काय करते? डॉली खरंच इथं आहे. डॉली इथं आहे. यू आर इम्पॉसिबल. अगं पण काय मुलगी आहे ही? माणूस घाणी आहे अगदी. नाही 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 आई, माणूस घाणी नाही आहेत त्या, जाम चांगल्या आहेत त्या. हा आता त्यांना पोरं पाहून टरकतात, पण आपण पण हा पण माणूस म्हणून एक नंबर आहेत त्या. आता कालचंच बघा ना, त्या आजारी पोराच्या बिचाऱ्या आईला डॉलीबाईंनीच औषध शोधून दिली. आता काय लिहिलं ते आम्हाला वाचता पण येत नव्हतं. हा पण डॉलीबाई एक नंबर आहेत. आताही मला सांगा, आजकालच्या जमान्यात कोणी कोणासाठी असं करतं का? डॉली, अगं डॉली, तुझ्याबद्दल बघ किती छान छान बोलतायत हे. काय टार्झन बापू, एक फोटो द्या मला. हा हेलो मैम. हेलो. आईडी प्लीज. राधा. रूम नंबर 14. थैंक यू मैम.
बाबा रडू नको तुझ्यावर. हां हां काळजी करू नकोस. बाबा प्लीज ना, नका ना जाऊ बाबा तुम्ही. काळजी करायची नाही. हे राधा, बाबा तू नको ना जाऊ. अरे राधा रडायचं नाही शिपात. तू स्ट्रॉंग आहेस की नाही? तुला डॉक्टर व्हायचं की नाही? आईचं स्वप्न पूर्ण करायचं ना? पण मी तुझ्या समट तुला तर स्ट्रॉंग व्हायलाच पाहिजे. चलो बी स्ट्रॉंग. चल राधा, पंच इट जोरात. स्ट्रॉंग आहेस की नाही? जोरात. अरे अजून जोरात. या आता कशी आमची राधा खूप स्ट्रॉंग झाली, खूप ताकदवान झाली. मग रडायचं नाही आणि खूप अभ्यास करायचा. हा येतो मी. बाबा फोन कर मला राजा. हा जो हुक्म मेरे आका. आता ही दोघं तुझ्या बरोबर तुझ्या हॉस्टेलला येणार आहेत. कशाला अक्का? तुझी हॉस्टेलवरची सगळी कामं करायला. अरे तू कधी आली? आत्ताच, तू यायच्या 10 मिनिटं आधी. किती पसारा आहे यार रूम मध्ये. खूप जास्त. चल आपल्यालाच आवरायचंय. म्हणजे काम आहे तर. हो. आपल्याला लेक्चरला जायला उशीर नाही ना होणार? नाही ग, चल आवरू पटापट. मी तेवढ्यात 2 मिनिटात चहा टाकते आपल्यासाठी.
आहेस? पोहोचली का व्यवस्थित हॉस्टेलवर? हॉस्टेलचा रूम कसा आहे? मोठा आहे ना? हवा येते का नाही? का एसी लावून घेऊया? आंघोळीचं पाणी गरम आहे का? जेवणाचं काय करणार आहेस तू? नाही तर तू असं कर ना, जेवायला घरीच आहे. अगं हो हो अक्के, तू नको काळजी करूस. सगळं मस्त आहे इकडे, एकदम झक्कास. खूप मोठी आहे आणि खोली एकदम चकाचक पण आहे. तू आपलं घर पण इतकं साफ ठेवत नाहीस, इतकी चकाचक. आणि आमच्या हॉस्टेलच्या रूमची खिडकी आहे ना, इतकी मोठी आहे म्हणून सांगू तुला. आणि त्या खिडकीच्या बाहेरून मस्त गार्डन दिसतं. ते आलं की जावंसच वाटत नाही. आणि तुला सांगायचं राहिलं, आपल्या घरी जो माझा बेड आहे ना, अगदी तसाच इकडे एकदम मोठा बेड आहे. सगळं सगळं मस्त आहे, एकदम छान. ए बाळ, तू आहे ना फुलासारखी वाढलीस ग. तुला हे कष्टाचं जीवन झेपेल का ग? जरा शांतपणे विचार कर आणि सरळ आपल्या घरी निघून ये. हा, येते का? अक्का प्लीज आ, तू आता परत सुरू होऊ नकोस. ऐक ना, मला ना कॉलेजला जायला उशीर होतो. तुम्हाला पटकन चहा कसा करायचा ते सांग. अगं तुला चहा कशाला एवढा आटापिटा करते? थांब जा. कृष्णा, ए इकडे लवकर ये, चहा घेऊन जायचंय तुला. ये. अक्का एक सेकंड. काय ग काय? तू कोणालाही नाही पाठवणार आहे. मला ना तुझ्याशी बोलायचंच नाहीये आणि मी यापुढे तुला कॉल पण नाही करणार. चल बाय. बरोबर बरोबर, थांब थांब, सांगते. हा, मला आता सांग पटकन चहा कसा करायचा. गॅस पेटव. हा, ती मी तयारी केली आहे का सगळी? इंडक्शन आहे माझ्याकडे, तू बोल. बरं, दूध तापवलंयस का? हा आहे, एक मिनिट. तापव. एक मिनिट. हा, आता पुढे बोल ना, तू सांगत जा. हा, उकळू दे. अगं पुढे काय करायचं सांग ना ग अक्का पटकन. अगं उकळू दे. हा, वर येत आहे. अगं ओतू जाते ते अक्का. उतू गेलं का? हा. बरं झालं दूध उतू गेलं. अगं पहिल्यांदी चूल पेटवली ना की दूध उतू घालवायचंच असतं. ते शास्त्र असतंय. अक्के, तुझ्या ते शास्त्राभित्राच्या नादात ना तू माझी एकाची दोन कामं केली आहेत. तुझ्या नादात ना मला कधी चहा प्यायला पण नाही मिळणार. बरं चल, हे सगळं आवडते, मी तुला नंतर फोन करते. बाय. अगं ऐक ए बाळ, ए राधा यार, लेक्चरला उशीर होतोय, मी जाते पुढे. अगं तू हो पुढे, मी येते 5 मिनिटात प्लीज. Good morning, students. Welcome to the new world. I am Professor Sachin. I am the professor for subject social physiology and hygiene. Sachin, तू कॉन्शियस नाही होतेस. रिलॅक्स, शांत हो, काम डाऊन, रिलॅक्स. तू करू शकतोस. स्टार्ट अगेन. गुड मॉर्निंग स्टुडंट्स. वेलकम टू द न्यू वर्ल्ड. आय एम योर डॉक्टर सचिन, Yes. एनी प्रॉब्लेम? No, madam. गुड. डोंट वरी, आय एम गोइंग टू जॉइन यू फॉर द लेक्चर. होतं असं कधी कधी, बट आय एम शुअर की तुम्ही सगळं व्यवस्थित कराल. लेट्स गो. बुक्स. होईल, करेक्ट. ते लागणार. Yes, ma'am. Let's go. Done? Yes, ma'am. I hope you remember all the points. Yes, madam. दिसत नाही का रे तुला? डोळे फुटले का? अहो पण तुम्ही मेसेज वाचत चालताय ना. मग तू तर नव्हता ना वाचत. सॉरी.
मॉर्निंग मॉर्निंग गुड मॉर्निंग मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग मॅडम. सचिन लक्षात आहे ना आपण आता लेक्चरला चाललोय ते? येस 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 जायचं? येस कॉन्फिडन्स. येस सचिन मॉर्निंग. येस. क्लासरूम. Oh, sorry. Yes, good morning. Morning. Please take your seats, students. Dr. Sachin. Sachin. I said students. तुम्ही लेक्चर द्यायला आलाय की लेक्चर घ्यायला? लेक्चर. मॅडम आज फक्त इंट्रोडक्शन देतो. फर्स्ट लेक्चर आहे. काहीही द्या तुम्ही लवकर. स्टुडंट्स. डॉक्टर सचिन इथे. May I? Yes, madam. Your attention, please. So please welcome Dr. Sachin. He is gonna teach you physiology and hygiene. Please proceed. All the best. Thank you, madam. Good morning, students. Sachin, good morning is done. Lecture सुरू करा. Yes. I'm your professor, Dr. Sachin. झोपलाय? काय करणार ते डॉलीबाई. पहाटे पहाटे लवकर उठलो ना 8 वाजता तेव्हा जरा डोळा लागला होता. अहो तर आपण सकाळी नाही भेटलो. पण डायरेक्ट या इकडे आलो. हा स्वच्छता काय असते याची साधी कल्पनाही नसेल ना तुम्हाला? ब्रश पण नाही केले. डॉलीबाई एक विचारू का? नाही ते वाघसिंह असतात ना ते कधीच दात घासत नाही. पण त्यांचे दात कधी पडलेले बघितलेत का? शट अप. ह्यासले सिली प्रश्न विचारायचे असतील ना तर जनावरांचे डॉक्टर व्हा, माणसांचे नाही. डॉक्टर सचिन, प्लीज स्टार्ट युअर लेक्चर. सायलेन्स प्लीज. So, students, May I come in? इतका लेट? आज लटकली. आय एम सो सॉरी सर. मला आजच हॉस्टेलची रूम मिळाली आणि ते आवरण्यात माझा वेळ गेला. पण मी चहा बनवायला गेले आणि ते दूध पण ओतू केलं आणि त्यात ते आमची अक्का आहे ना ती काहीतरी शास्त्रबिस्त्र सांगत बसले आणि ते मला काहीच त्यातलं माहित. व्हॉट नॉनसेन्स. आय एम सो सॉरी मॅम. मला परत लेट नाही होणार. स्टॉप. How dare you enter inside the class?
तुम्ही उशिरा आलात. ही सगळी कारणं मी टॉलरेट करणार नाही. मी पहिल्याच दिवशी क्लिअर केलंय. आता बघ गंमत, या वर्षीचा बळी मिळाला हा डॉलीला. म्हणजे बघ आता, तुम्हाला 12वीला 95% मिळाले, म्हणून तुम्ही आत्तापासूनच स्वतःला डॉक्टर समजायला लागला आहात का? अहो डॉलीबाई, अहो कशाला त्रास देता त्या मुलीला? हा, अहो जाऊ द्या की तिला. शट अप. अँड यू मिस राधा, राधा, राधा. व्हॉट एव्हर. अरे देवा, तू बस ना. सो तुम्हाला 12वीला 95% मिळाले. 98, 95 नाही. हा, ओके. तुम्हाला 12वीला 98% पडले. तुम्ही रूल मोडलाय. शिक्षा तर तुम्हाला मिळणारच. उद्या मी तुम्हाला 12वीच्या पोर्शन मधले कुठलेही 5 प्रश्न विचारणार आहे आणि रिव्हिजनसाठी तुमच्याकडे फक्त आजची रात्र आहे. हीच तुमची शिक्षा आहे. आणि त्या 5 प्रश्नांपैकी कुठल्याही 3 प्रश्नांची उत्तरं जरी तुम्ही करेक्ट दिलीत तर तुमचं नशीब. पण जर का चुकलात, येणार. 3 काय 5 प्रश्नाची उत्तर येणार. हा, लेट्स सी. ऑल द बेस्ट, राधा. And don't be late.